नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भंडाऱ्यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी प्रकल्पांतर्गत अभ्यंकरनगर, हनुमाननगर यासह इतर भागामध्ये येत असलेल्या मुक्ताबाई अंगणवाडी केंद्रामध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाचा आहार पुरवण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आली आहे। हा बालकांच्या जीवाशी खेळ असल्याची माहिती अंगणवाडी सेविका बबिता सारंगपुरे यांनी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम यांना दिली। मुक्ताबाई अंगणवाडीमध्ये पाठवलेल्या बालकांना उत्तम आहार मिळत नसल्यानं अंगणवाडी सेविकांनी याबाबत नगर परिषदेच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी यमुना नागदेवे आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी तुषार पौनीकर यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्यानंतरही संबंधित अधिकारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचं समोर आलंय। अंगणवाडी सेविकेने शिवसेनेकडे केलेल्या तक्रारीची दखल घेऊन गुरुवारी सकाळी मुक्ताबाई अंगणवाडीमध्ये जाऊन चौकशी करण्यात आली। यावेळी मुक्ताबाई अंगणवाडी केंद्र क्रमांक 93, 94, 95, 411 यामध्ये बालकांना निकृष्ट दर्जाचा आहार देत असल्याचं निदर्शनास आले। तसेच रोजी महिला बचत गटाच्या माध्यमातून बालकांना ताजा पोषण आहार व्यवस्थितरित्या करून देण्यात येत नसून त्या आहारामध्ये आळ्या आणि सोंडकिडे दिसून येत आहेत। याबाबत अंगणवाडी सेविकांकडून अनेकदा तक्रारी करूनही संबंधित अधिकारी याकडे डोळेझाक करीत असून येथे साधी पाहणी सुद्धा केली जात नाही। यामुळे अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका आणि पालक वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। भंडारा जिल्ह्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी तुषार पौनीकर, सहाय्यक रचना घरवार यांच्यासह संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणी शिवसेनेनं निवेदनाद्वारे माहिती दिली आहे। सदर रोजी महिला बचत गटाच्या माध्यमातून शिळे, बुरशी, जाळ्या असलेले अन्नपदार्थ देण्यात येत आहेत। यामुळे मुक्ताबाई अंगणवाडीमध्ये बालकांच्या प्रकृती बिघडत असल्याची माहिती देखील समोर आली आहे। शिवसेनेनं गुरुवारी सकाळी मुक्ताबाई अंगणवाडीला भेट देऊन या संदर्भात पाहणी केली। लहान मुलांच्या जीवाशी खेळ करून निकृष्ट आहार पुरवणा करणाऱ्या संबंधित बचत गटावरती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित मेश्राम, अंगणवाडी सेविका बबिता सारंगपुरे यांच्यासह काही पालक वर्ग उपस्थित होता। याबाबत विचारणा करण्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी तुषार पौनीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की अंगणवाडी सेविका आणि शिवसेना पक्ष अशी कुणाकडून आजवर माझ्याकडे तक्रार आलेली नव्हती। ज्या महिला बचत गटाच्या मार्फत या अंगणवाडी केंद्राला आहार पुरवठा होतो त्यांना याआधीही तंबी देण्यात आलेली आहे। पुन्हा एका आठवड्याची मुदत देण्यात येत आहे। असा प्रकार झाल्यास त्यांचा परवाना हा कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे। प्रशासनामार्फत बालकांना पोषण आहार मिळावा यासाठी अंगणवाडीमध्ये बचत गटाच्या माध्यमातून आहार हा पुरवला जातो। मात्र काही ठिकाणी बालकांना पौष्टिक आहार दिला जात नसून निकृष्ट दर्जाचा आहार हा पुरवला जातो। अशा तक्रारी अलीकडे वाढू लागल्यात। शिवसेना असला प्रकार कदापि खपवून घेणार नाही। यावरती संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी अंगणवाडीमध्ये जाऊन तपासणी करणं गरजेचं आहे, असं शिवसेना विभाग प्रमुख अमित मेश्राम यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, आता प्रकल्प अधिकारी याकडे लक्ष देणार का आणि यामध्ये काही सुधारणा होणार का हे पाहणं जास्त गरजेचं आहे। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओला। तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।